मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। पुणे पुलिस ने एक युवती को अपने मंगेतर की हत्या के आरोप में गिरफ्तार किया है। उसके साथी को भी गिरफ्तार किया गया है। आरोप है कि युवती ने अपने साथी की मदद से मंगेतर को लोहगढ़ किले से धक्का दे दिया था। मृतक युवक का नाम केतन अग्रवाल है। पुलिस ने हत्या के आरोप में सिया गोयल और उसके साथी चेतन चौधरी को गिरफ्तार किया है। पुलिस ने दावा किया है कि जांच में युवती के पुराने प्रेम संबंध का पता चला और फिर मामले को हत्या के रूप में दर्ज किया गया है। पुणे ग्रामीण के पुलिस अधीक्षक संदीप गिल ने पत्रकारों को बताया कि शक पैदा होने के बाद पुलिस ने जांच की, जिसके दौरान दोनों अभियुक्तों ने अपराध कबूल कर लिया है। पुलिस ने मावल तालुका के रहने वाले केतन अग्रवाल की कुछ महीने पहले पुणे के मार्केट यार्ड इलाके में रहने वाली सिया गोयल से सगाई हुई थी। दोनों की सगाई इसी साल फरवरी में हुई थी और जल्द ही शादी होने वाली थी, मगर पुलिस जांच के दौरान पुलिस को जानकारी मिली कि शादी तय होने से पहले सिया का एक अन्य युवक चेतन चौधरी के साथ प्रेम संबंध था। सिया चेतन के साथ रिश्ते में होने की वजह से केतन के साथ तयशुदा शादी के लिए राज़ी नहीं थी। इसलिए आरोप है कि सिया और चेतन ने शादी से बचने के लिए मिलकर केतन की हत्या करने का फैसला लिया। आरोप है कि दोनों ने हत्या को हादसा दिखाने के लिए केतन को लोहगढ़ किले से धक्का देकर मारने की साजिश रची। इसलिए सिया चेतन से सलाह मशवरा के बाद 18 जून को केतन को घूमने के बहाने लोहगढ़ किले ले गई। एसपी संदीप गिल के मुताबिक शुरुआत में सिया और केतन ही लोहगढ़ किले गए थे। कुछ समय बाद चेतन भी वहां पहुंचा। पुलिस के मुताबिक उसने केतन को खाई में धक्का दे दिया, जिससे वह किले के पश्चिमी हिस्से की तरफ गिर गया और घायल हो गया। इसके बाद सिया चिल्लाने लगी और वहां मौजूद सुरक्षाकर्मी मदद के लिए पहुंचे। उस समय केतन का शव किले के पश्चिमी हिस्से की झाड़ियों में मिला। घटना के बाद सिया गोयल ने पुलिस को बताया कि किले में घूमते समय केतन का पैर फिसल गया और वह गहरी खाई में गिर गया। इसी वजह से पुलिस ने शुरुआत में मामले को आकस्मिक मौत के तौर पर दर्ज किया था, मगर जब पुलिस ने इस मामले में आकस्मिक मौत दर्ज कर जांच के तहत बयान लेने शुरू किए तो जांच के दौरान कुछ संदिग्ध बातें सामने आई। जांच के दौरान कुछ रिश्तेदारों ने पुलिस को बताया कि पिछले कुछ दिनों में केतन और सिया के बीच कई बार बहस हुई थी। इससे पुलिस को शक हुआ और उसने जांच शुरू की। पुलिस ने दावा किया कि जांच में सामने आया है कि सिया और कुछ समय से चेतन के बीच प्रेम संबंध था। इसके बाद मामले की जांच के लिए 2 विशेष जांच दल बनाए गए थे। इसके बाद पुलिस ने मामले की तहकीकात जांच की। इसमें पता चला कि घटना वाले दिन चेतन चौधरी लोहगढ़ किले में इलाके में मौजूद था। मामला दर्ज होने के बाद स्थानीय अपराध शाखा की टीम ने चेतन चौधरी की तलाश शुरू कर दी और उसे हिरासत में लिया। बाद में पूछताछ के दौरान हत्या से जुड़े चौंकाने वाली बात का पता चला। पुलिस का कहना है कि हत्या के बाद सिया ने इसे हादसा दिखाने की कोशिश की। सिया ने पुलिस को बताया था कि केतन का पैर फिसल गया और वह खाई में गिर गया। हालांकि जांच में मिले तकनीक सबूतों, घटनास्थल की परिस्थितियों और अभियुक्तों की गतिविधियों की पड़ताल के बाद पुलिस ने इस पूरी साजिश का खुलासा किया है। लोणावळ्यात लोहगड किल्ल्यावर जी घटना घडली होती, केतन अग्रवाल नावाचा तरुण आहे किल्ल्यावरून खाली पडला असं म्हटलं होतं। आता तपासात पुढे काय पडलं? 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला। असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे
ते दाखल करण्यात आला होता 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मेहताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता. सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्यात आपसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याचे आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरलचे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये. आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. त्या दोघांचे काही मागच्या काही फक्त भांडण सुरू होते. नेमकं काय झालं, लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा, म्हणजे आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचंय आणि त्यानंतर तिथे 3 जण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसा मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. ह्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले होते. सर, त्याच्यामध्ये हा मुलगा पडल्यानंतर तक्रार म्हणजे पोलिसांना कळवलं कोणी आणि एकंदर प्रकार सेनेला जोडला कसा, हे ओपन कसं झालं सगळं? यामध्ये सर्वप्रथम ही जी माहिती आहे ती जी सिया गोयल आहे ती मुलगी, त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला. त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला. त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि पुढील प्रोसेस PM झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग AD दाखल झाल्यानंतर ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या आम्हाला समजल्या की
जसा की मागचे काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. एक दोन इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमचे गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याच्याबरोबर जे तांत्रिक पुरावे होते काही, ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले, ज्यामध्ये आम्हाला जो थर्ड पर्सन ह्या गुन्ह्यात आहे, ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला, त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर. म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर आली.